नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर, हिंदू बालक वर्तमानात स्वागत. बातम्या सेवानिवृत्त सैनिक. कंधार तालुक्यातील गौळ या गावचे सुपुत्र शंकर माधवराव तेलंग वय 45 वर्षे हे भारतीय सैन्यात 24 वर्षे अथक आणि निष्ठेने देशसेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्त होऊन जन्मगावी परतलेल्या शंकर माधवराव तेलंग यांचा गावकऱ्यांच्या वतीने कंधार शहरात मिरवणूक काढून जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव पाटील गिरे यांनी सेवानिवृत्त जवान शंकर पाटील तेलंग यांचा यथोचित सत्कार करून सन्मान केला व पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या. कंधार या ऐतिहासिक शहरामध्ये गौळ या गावचे भूमिपुत्र श्री संत योगीराज निवृत्ती महाराज यांच्या कर्मभूमीतील आमच्या गावचे शंकर माधवराव पाटील तेलंग हे अशा आपल्या भारतीय सैन्यामध्ये 24 वर्ष अशी प्रदीर्घ अशी सेवा करून आज या ठिकाणी सेवानिवृत्त होऊन आमच्या गावामध्ये येत आहेत. त्यांच्या गावामध्ये आमचा सर्व गावांच्या वतीनं यथोचित सर्व या ठिकाणी सत्कार करण्यात येणार आहे. आणि या माध्यमातून मी सर्वांना अशी विनंती करतो की आपल्या भारत मातेतील जे जे सैनिक आपल्या भारताचं रक्षण करण्यासाठी आपल्याला सर्वांना सही सलामत ठेवण्यासाठी तिथं अहोरात्र प्रयत्न करतात, त्यांना त्यांची सेवा झाल्यानंतर आल्यानंतर त्यांना व त्यांच्या कुटुंबाला आपण आपल्या समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचं आदराचं स्थान देऊन त्यांच्या पुढील भविष्यासाठी सर्वांनी एकजुटीनं राहून त्यांना एक खंबीरपणाने त्यांची साथ देत राहावी व त्यांना मी या शंकर तेलंग यांना पुढच्या येणाऱ्या त्यांच्या वाटचालीसाठी मी त्यांना माझ्या गावच्या वतीने व माझ्या गिरे कुटुंबाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक असं अभिनंदन करतो. मी गौळ गावचा रहिवासी असून मी कंधार येथे स्थानिक आहे. मला गावात मी सर्व गावकरी मंडळी पाहुणे सर्व मला नेण्यासाठी मिरवणुकीसाठी मी इथं कंधारमध्ये आलेले आहेत. यांचं सर्वांचं मी आभार मानतो. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिंदवी बाणा न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.